नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेत आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. मित्रांनो, आता अश्विनचे डोळे उघडले आहेत आणि अश्विनचे डोळे उघडण्यासाठी दोन कारणं कारणीभूत ठरलेली आहेत. अश्विनचे डोळे उघडल्यानंतर अश्विनने प्रियाला स्वतःहून पोलिसांच्या हवाले न करता तिची पहिली हकालपट्टी केली आहे, ती म्हणजे सुभेदारांच्या घरातून. आणि सगळ्यांची त्यांनी आता माफी मागितली आहे. ज्या वेळेला तन्वीचं घाणेरडं रूप समोर आलंय त्यावेळेला अश्विन कसा हादरलाय, त्याचे डोळे कसे उघडलेत, नक्की असा काय प्रकार घडलाय ज्याच्यामुळे अश्विनचे डोळे उघडलेत, सगळं काही आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. प्रियाचं वागणं आता अश्विनला खटकत असतं. अश्विनवर चिडूनच वरती निघून जाते. ज्या वेळेला अश्विन खाली येतो त्यावेळेला प्रताप म्हणत असतो, अश्विन, तू आपल्या मधले भेद बाजूला ठेवले तर तुला एक गोष्ट कळेल की नक्कीच काहीतरी गडबड आहे. तुला जर काही या गोष्टी समजून घ्यायच्या नसतील तर ठीक आहे, पण मला असं वाटते की तिची घरची सून म्हणून जी काही कर्तव्य आहेत ती कर्तव्य आता ती पार पाडत नाहीये. आणि दुसरं म्हणजे ती आमच्याशी जाऊ दे, ती तुला सुद्धा फसवतीये. आणि याच कारणासाठी मला असं वाटते की तू तिची नीट तपासणी करावी. त्यावरती अश्विन म्हणतो, बाबा, मला सुद्धा हे पटतंय, पण मी तिची तपासणी कशी काय करणार. त्यावरती प्रताप म्हणतो की तू एक काम कर ना, काल रात्री ती कुठे गेली होती, म्हणजे तिच्या मोबाईलवरचं तुला लोकेशन समजेल ना. म्हणजे खरंच ती तिच्या मैत्रिणीकडे गेली होती का दुसरं कुठेतरी गेली होती. त्यावरती अश्विन म्हणतो, म्हणजे मी काय आता तिची डिटेक्टिव्हगिरी करू का. तर मित्रांनो, प्रिया ही गेलेली असते ती म्हणजे नागराजला जेलमधून सोडवायला, त्याला जामिनावरती बाहेर काढायला. पण ती घरी येऊन अश्विनला सगळं काही खोटं सांगते, नेहमीप्रमाणे थापा मारते. तर अर्जुन अश्विनला म्हणत असतो की अश्विन, अरे तसं नसतं, अरे ती प्रिया तुला फसवतीये आणि ही गोष्ट आम्हाला दिसते. तू आमच्यासाठी नको पण तिच्या शेपटीसाठी काल ती कुठे गेली होती हे तर बघशील का. तिचा मोबाईल चेक कर. मित्रांनो, ज्या वेळेला अर्जुनने अश्विनला हा सल्ला दिलाय त्यावेळेला अश्विनला कुठेतरी अर्जुनचं म्हणणं पटलंय. आता काहीतरी गडबड आहे. आता अश्विनला सुद्धा असंच वाटू लागतं. त्यावरती अश्विन विचार करतो आणि म्हणतो, ठीक आहे, मी एकदा मोबाईल चेक करतो. म्हणत आता अश्विन प्रियाच्या रूम मध्ये जातो आणि तिचा मोबाईल पाहण्यासाठी येतो. जसा जसा तो मोबाईल पाहत चाललाय तसे त्याच्या तोंडावरचे एक्सप्रेशन सुद्धा आता बदलत चालले. आणि त्याला आता खूप मोठा धक्का बसलाय, कारण जी काही माहिती त्याच्या समोर आली आहे ती माहिती महाभयंकर आहे आणि त्यामुळेच तो आता पूर्णपणे गडबडलेला आहे. जोपर्यंत अश्विन तिकडे मोबाईल चेक करतो तोपर्यंत अर्जुन सायलीने त्यांना रविराज यांच्या घरी बोलावून घेतला आहे. अर्जुनने आता तो व्हिडिओ पाहिला आहे. अर्जुनला मात्र राग अनावर झालाय. आता अर्जुन खूपच चिडलेला आहे. अर्जुन चिरूनच सायलीला म्हणतो, आता माझी पेशन्स संपलेले आहेत. आता काहीही झालं, जोपर्यंत नागराज काकांना शिक्षा होत नाहीये तोपर्यंत मी काही गप्प बसणार नाही. कोणत्याही परिस्थितीमध्ये नागराज काकांना शिक्षा ही झालीच पाहिजे असं म्हणत त्याने आता खूप मोठा फतवा काढलाय. त्याने आता इथे सगळ्यांच्या समोर नागराजला उभं केलंय. त्याने सगळ्यांनाच तिकडे आणले आणि आता तो व्हिडिओ दाखवतोय. तो व्हिडिओ बघितल्यानंतर नागराज थोडासा गडबडतो. नागराज रविराजांसमोर हात जोडतो आणि म्हणतो, दादा, हे नक्कीच काहीतरी चुकीचं आहे. अरे, मी आपलं काहीतरी बडबडून गेलो. त्यावरती रविराज म्हणतात की काहीतरी बडबडायला तू काही वेड आहेस का. सुमन वेडी आहे हे ठरवून तू सगळं काही केलंस ना. वरती तो म्हणतो, नाही दादा, मी असं का करेन. त्यावरती रविराज सांगायला लागतात की का करेन म्हणजे तू बोललास पण प्रॉपर्टीसाठी हे सगळं काही केलेलं आहेस. या व्हिडिओवरून आणि तू गुन्हा कबूल केलाय याच्यावरून काहीच गोष्टी घडलेल्या नाहीयेत. गोष्टी या कारणावरून घडलेल्या आहेत. तू आतापर्यंत सुमनच्या बाबतीत जे काही वागलास ना, तुला बोललास की मी त्या तिघांना आधी मारण्याचा प्रयत्न केला, पण तुला असं वाटतंय की आमच्याकडे पुरावा नाही. त्यानंतर अर्जुन सांगायला लागतो की प्रतिमा आत्या मेल्यात, ही डेड बॉडी तुम्हीच आणली होतीत ना. प्रतिमा आत्या गेलेत हे सांगण्यासाठी तुम्ही ती डेड बॉडी ज्या वेळेला आणलीत ना, आम्ही सगळं काही शोध घेतलेला आहे. त्या डेड बॉडीचं सत्य आम्हाला सगळ्यांना समजलेलं आहे. सो मी सगळं काही खोटं केलं आणि खोटी कारस्थानं केलीत. आम्ही महिपतच्या घरी गेलो होतो. महिपतच्या घरी गेल्यानंतर पेमेंट टू इनके आणि सिटी हॉस्पिटलची फाईल, या दोन गोष्टी आम्हाला सापडल्या होत्या. आणि या दोन गोष्टी सापडल्यानंतर मग आम्हाला समजलेलं आहे की तुम्ही या सगळ्यामध्ये किती मोठा फ्रॉड करायला निघाला होतात ते. आता सगळे काही पुरावे समोर आणल्यानंतर राष्ट्ररी सुद्धा काहीच कबूल करायला तयार नसतो. नागराज म्हणतो, नाही दादा, मी असं काही केलं नाहीये. आता मात्र चिडलेली रविराज नागराजचं थोबाड फोडतात आणि म्हणतात, अजून किती खोटं बोलशील.
आता तू अजिबात खोटं बोलू नकोस. आता काही झालं तरी तुझी सगळी नाटकं सगळ्यांच्या समोर आलेली आहेत आणि तू या सगळ्या प्रकरणामध्ये अडकलेला आहेस. तुला तर या सगळ्यामध्ये मी आता काही सोडणार नाही. तू या सगळ्यामध्ये सगळ्यांना फसवू शकतोस, पण बस झालं नागराज. मी प्रत्येक वेळेला तुझ्याकडे दुर्लक्ष केलं. जाऊ दे म्हणत तुला प्रत्येक वेळेला मी सोडून दिलं, पण आता नाही. आता काहीही झालं तरी यापुढे मी काही तुला सोडणार नाही, असं म्हणत आता रविराजांनी फाडकन त्याच्या थोबाडीत दिलेली आहे. त्यावरती नागराज म्हणतो की हे बघ दादा, तुझा काहीतरी गैरसमज झालेला आहे. रविराज म्हणतो की आमचा काही गैरसमज झाला नाही. हे बघ, तू आम्हाला सगळ्यांना मारण्याचा प्रयत्न केलास आणि त्यात आम्ही वाचल्यानंतर तू प्रतिमाची खोटी डेड बॉडी आमच्या समोर आणली. मला नवल वाटतंय की तू तन्वीला कसं सोडलंस. आता मात्र प्रिया खूपच घाबरलेली असते. म्हणजे खरं सांगायचं तर आपल्या बाबतीत काही समोर यायला नको म्हणून ती आता तत्पप करायला लागलेली असते. त्यावेळी रविराज म्हणतो की मला नेहमी प्रश्न पडतो, तू आता प्रतिमाला मारण्याचा प्रयत्न केलास, मला मारण्याचा प्रयत्न केलास, लहानपणी तन्वीला सुद्धा मारण्याचा प्रयत्न केलास, पण आता ज्या वेळेला तुझं तन्वीशी पटतं तेव्हा मात्र मला शंका येते. काय आहे हे सगळं तन्वी आणि तुझं पटण्याचं कारण तरी काय, असं म्हणत त्याने आता खूप मोठा प्रश्न विचारल्या कारणाने आता प्रिया मात्र खूपच घाबरली. तर आता प्रिया आपली बाजू सेफ करण्याच्या नादामध्ये नागराजच्या जाळ्यामध्ये चांगलीच अडकलेली असते. तिचंच प्रिया म्हणू लागते की नाही बाबा, हे खोटं बोलतायत. तुम्हाला माहितीये का, यांनी मला सुद्धा मारण्याचा प्रयत्न केला होता. त्यावरती ते म्हणतात म्हणजे. ती प्रिया म्हणते की बाबा तुम्हाला काय सांगू, हे माझे काका आहेत म्हणून मी गप्प बसले आणि यांनी मला मारण्याचा सुद्धा प्रयत्न केला होता. मला मारण्याचा प्रयत्न करून यांना काय मिळालं मला नाही माहिती, पण हे सगळं काही आता यांनीच केलेलं होतं आणि आता मला ते कळतंय. मी त्यावेळेला विचार केला की तसं काही नसेल म्हणून, पण आता तुम्ही ज्या वेळेला बोलताय तेव्हा मला कळतंय. त्यावेळी नागराज गडबडतो आणि नागराज म्हणतो म्हणजे आता ही पण मला उलट अडकवायला निघालीये. नाही, आता हिला तर मी सोडणार नाही. आता मात्र अर्जुनला संशय आला असतो. अर्जुन म्हणतो की कसं काय आणि तू आतापर्यंत कशी काय बोलली नाहीस. तेव्हा प्रतिमा विचारते पण तन्वी तू आता हे का सांगतेस. त्यावर लगेच तन्वी म्हणते की मला आतापर्यंत वाटत होतं की आतापर्यंत काकांनी हे चुकून केलं असेल किंवा घरात भांडणं नको म्हणून मी इतके दिवस शांत राहिले. आता मात्र प्रियावर कोणीही विश्वास ठेवायला तयार नसतो. तेव्हा मात्र पूर्णाजी म्हणते की रविराज बरोबर आहे. म्हणजे नागराज हा तुमच्या जीवावर उठलाय, प्रतिमाच्या जीवावर उठलाय. प्रतिमाला चुकीची औषधं तन्वीने दिली, मग तन्वी कशी काय या सगळ्यामध्ये आहे. सगळ्यांना मात्र हाच प्रश्न पडलेला असतो. त्यावरती कल्पना म्हणते की हो, मला सुद्धा नेहमीच हा प्रश्न पडत असतो. नागराज आणि तन्वी या दोघांचं खूप जमतं आणि तेच जर का इतकं सगळ्यांना त्रास देण्याचा प्रयत्न करतायत तर मात्र तिच्या सोबत जमणं तेच जरा कठीणच आहे नाही का. आता मात्र सगळ्यांनाच प्रियावरती शंका आलेली असते. त्यावेळी प्रताप म्हणायला लागतो की नाही, मला तर काहीतरी वेगळाच संशय येतोय. नागराज, आता तू सगळं काही सत्य सांग. आता तू सत्य बोलण्याची वेळ आलेली आहे. त्याच वेळेला अश्विन पुढे होतो आणि म्हणतो बोला नागराज काका, सत्य काय आहे. आता अश्विनने प्रियाचा मोबाईल चेक केल्यामुळे अश्विन समोर ही सगळं काही सत्य उलगडलेलं असतं. अश्विन सायली अर्जुन समोर येतो आणि सायली अर्जुनला म्हणतो सायली वहिनी तू खरं बोलत होती. अगं मी चुकलो, मला माफ कर. ही तन्वी एक नंबरची खोटारडी मुलगी आहे. ही सुद्धा नागराज काकाला सामील आहे. मला तिचं मोबाईल चेक केल्यानंतर सगळं काही कळालं. तेव्हा तन्वी म्हणते की अश्विन हे काय बोलतोयस तू. अरे तुला तरी कळतंय का. अश्विन आता तन्वीचा हात धरतो आणि तन्वीला घराबाहेर काढतो. तर रविराज आता नागराजला पोलिसांच्या ताब्यात देतात. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.